नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य कला अकॅडमी पुण्याच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण फेब्रुवारी मधल्या विशेष चालू घडामोडी याविषयी माहिती पाहत आहे. आजच्या भागामध्ये आपण फेब्रुवारी मधल्या महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींविषयी माहिती पाहणार आहे. बघा, नुकताच महिला प्रीमियर लीग म्हणजे IPL लीग 2026 पार पडलेली आहे आणि ही जी लीग होती, या लीगची जी आवृत्ती होती म्हणजे ही स्पर्धा 34 स्पर्धा होती. महिला IPL जे आहे ही किती होती रे? 34 स्पर्धा, चौथी आवृत्ती होती आणि याच्यामध्ये विजेता संघ जो ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने महिला प्रीमियर लीग 2026 जिंकलेली आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा उपविजेता संघ जो ठरलेला आहे हा दिल्ली कॅपिटल्स. कोणता ठरलेला आहे? दिल्ली कॅपिटल्स ठरलेला आहे. याच्यामध्ये यजमान जी शहरं होती, यजमान शहर नवी मुंबई आणि वडोदरा ही दोन महत्वाची शहरं होती. आयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जे आहे BCCI, ह्या BCCI ने ही स्पर्धा आयोजन केलं होतं. याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं किंवा या IPL मध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महागडी खेळाडू जी ठरलेली आहे ही महागडी खेळाडू दीप्ती शर्मा ठरलेली आहे, जी UP वॉरियर्स या संघाकडून खेळली आहे. 3.2 कोटी रुपयांना तिला घेण्यात आलं होतं. दीप्ती शर्मा सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली होती. तर या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच स्मृती मानधना या ठरलेल्या आहेत. 87 धावा त्यांनी केल्या होत्या. कोणी? स्मृती मंधाना या प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या आहेत आणि ऑरेंज कॅप सुद्धा त्यांना स्मृती मंधाना त्यांना देण्यात आली होती. संपूर्ण IPL मध्ये 2026 IPL मध्ये 377 धावा त्यांनी केल्या होत्या. किती? 377 धावा. तर पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक विकेट ज्या आहेत त्या सोफी डिवाइन 17 विकेट्स घेतलेल्या आहेत, ज्या गुजरात टायटन्स या संघाकडून खेळलेल्या आहेत. पुढे बघा, जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जे सहभागी संघ होते आणि त्याचे कर्णधार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते. याच्यामध्ये महत्वाचं मुंबई इंडियन्सच्या कर्णधार होत्या हरमनप्रीत कौर. कोण होत्या? हरमनप्रीत कौर. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू याच्या कर्णधार होत्या स्मृती मानधना होत्या. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार होत्या जेमिना रॉड्रिक्स. UP वॉरियर्सच्या कर्णधार होत्या मेग लॅनिंग आणि गुजरात जायंट्सच्या होत्या ऍशले गार्डन. हे 5 संघ आणि 5 संघाच्या ज्या कर्णधार आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मी सांगितलं ही आवृत्ती किती होती रे? चौथी. पहिली आवृत्ती 2023 मध्ये ही आवृत्ती खेळली गेली होती. याच्यामध्ये विजेता संघ होता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता होता दिल्ली कॅपिटल्स. त्यानंतर दुसरी जी आवृत्ती खेळली गेली 2024 मध्ये विजेता संघ होता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि उपविजेता होता दिल्ली कॅपिटल्स. त्याच्यानंतर 2025 जी तिसरी आवृत्ती होती याच्यामध्ये विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल. तर 2026 ची चौथी स्पर्धा आहे, हिची विजेता आहेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर दोन वेळा मुंबई इंडियन्सने ही स्पर्धा जिंकलेली आहे, तर 2 वेळा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आतापर्यंत या 4 स्पर्धा म्हणजे चौथी आताची जी आवृत्ती होती ती चौथी आवृत्ती होती आणि ही चौथी आवृत्ती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी जिंकलेली आहे किंवा या संघाने जिंकलेली आहे. ते त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. बघा, याच महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 पार पडली आणि याच्यामध्ये 6व्यांदा भारताने 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये 6व्यांदा भारताने विश्व विजेतेपद पटकवलेलं आहे. भारताने 6व्यांदा विश्व विजेतेपद पटकवलेलं आहे. याच्यामधला जो उपविजेता संघ होता 2026 चा तो इंग्लंड हा संघ आहे. कोणता आहे? इंग्लंड हा संघ आहे. ठीक आहे. ही स्पर्धा कुठे भरवण्यात आली? झिम्बाब्वे आणि नामिबिया या 2 देशांमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली. या 2 देशांमध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया या 2 देशांमध्ये ही स्पर्धा भरवली गेली आणि याच्यामध्ये महत्वाचं एकूण संघ जे होते ते 16 होते. टांझानिया देशाने प्रथमच याच्यामध्ये काय घेतला होता रे? सहभाग घेतला होता. प्रथमच या स्पर्धेमध्ये टांझानिया या देशाने काय घेतला होता? सहभाग घेतला होता. भारतीय कर्णधार होता आयुष म्हात्रे. भारतीय कर्णधार कोणता होता? आयुष म्हात्रे. जर आपण आवृत्ती पाहिली तर ही जी आवृत्ती होती ही आवृत्ती 16वी होती. किती होती आवृत्ती? 16वी आवृत्ती आहे. भारत मी सांगितल्याप्रमाणे 6 वेळा विजेता आहे. 2000 साली, 2008, 2012,
2018, 2022 आणि 2026 असा 6 वेळा ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने काय केलेली आहे, जिंकलेली आहे. तर ऑस्ट्रेलियाने 4 वेळा विजेतेपद पटकावलेले आहे आणि पाकिस्तानने 2 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. तसंच बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या संघांनी प्रत्येकी 1 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी पार पडली आणि 6व्यांदा भारत या स्पर्धेमध्ये काय झालेला आहे, विजेता झालेला आहे. 19 वर्षाखाली विश्वचषकात भारताने 6व्यांदा काय केलं, जगजेतेपद पटकावलेलं आहे. याच्यामध्ये मोहम्मद कैफ 2000 साली कर्णधार होते. त्यानंतर 2008 साली विराट कोहली होते. 2012 ला उन्मुख चंद होते. 2015 ला पृथ्वी शा होते. 2022 ला यश धूल होता. यांच्या नेतृत्वात भारताने विश्वविजेता म्हणजे ठरलेला आहे किंवा विजेतेपद मिळवलेलं आहे. पुढे महत्वाचं बघा, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलता कारण का रणजित सिंग डिसले यांचं नाव खूप गाजलं होतं. जर आपण पाहिलं, रणजित सिंग डिसले यांना 2020 साली सोलापूरचे आहेत महाराष्ट्रामधले, त्यांना हा ग्लोबल टीचर अवॉर्ड जो 20 चा आहे तो देण्यात आला होता आणि नुकताच 2026 चा जो टीचर प्राइज, ग्लोबल टीचर प्राइज किंवा ग्लोबल टीचर अवॉर्ड हा जो आहे, हा भारतातील मुंबईमध्ये ज्या झोपडपट्टीमध्ये त्यांनी लहान मुलांना शिक्षण दिलेलं आहे, त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. रुबल नागी त्यांचं नाव आहे. विजेत्या कोण आहेत, रुबल नागी. 2026 चा ग्लोबल टीचर अवॉर्ड रुबल नागी यांना देण्यात आलेला आहे. बघा, भारत, मुंबई, महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी त्याचं स्थळ कोणतं, दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे झालेला वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुणाला, रुबल नागी यांना. हा पुरस्कार रुबल नागी यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकं आहे. 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, अंदाजे 8.3 कोटी रुपये याचं काय आहे, स्वरूप आहे. हा पुरस्कार कोण देतं किंवा देणारी संस्था कोणती आहे, वर्की फाउंडेशन. वर्की फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो आणि याच्यामध्ये युनेस्को सुद्धा सामील आहे. युनेस्को जी संघटना आहे ती सामील आहे. यांच्या सहकार्याने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला शिक्षण क्षेत्रातील नोबेल मानलं जातं आणि त्यामुळे हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये बघा, 2025 मध्ये मनसूर अल मनसूर यांना, सौदी अरेबियाचे आहेत, यांना हा पुरस्कार देण्यात आला 2025 मध्ये. आणि 2020 मध्ये भारतामधले, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातले रणजित सिंग डिसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. या वर्षीचा पुरस्कार मुंबईमधील रुबल नागी यांना हा पुरस्कार काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आता पुढे बघा, आता या वर्षी नुकतीच पुस्तकं प्रकाशित झालेत. आपल्याला पुस्तकं आणि त्यांचे लेखक याच्यावर प्रश्न विचारला जातो लक्षामध्ये, तर हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. बघा, द चोर टायगर्स अमिश त्रिपाठी यांचा आहे. व्हाय भारत मॅटर्स, एस जयशंकर लेखक आहेत. मदर मॅरी कम्स टू मी, अरुंधती रॉय, महत्वाचं पुस्तक आहे बघा, मदर्स मॅरी कम्स टू मी. त्यानंतर टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री, बघा खेळाडूंना सुद्धा प्रश्न विचारले जातात. टीम बिगमोर यांचे हे पुस्तक आहे. डिफरंट बट नॉट लेस, अनुपम खेर. हट लॅम्प, बानू मुस्ताक हे लेखक आहेत. द न्यू आयकॉन, सावरकर अँड द फॅक्ट्स, अरुण शौरी हे या पुस्तकाचे काय आहेत रे, लेखक आहेत. नंतर एम एस स्वामीनाथन, द मॅन हू फेड इंडिया, प्रियंदा जयकुमार यांचे हे पुस्तक आहे. पीएमओ, प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू द इयर्स, हिमांशु राय यांचं हे पुस्तक आहे. ऑर्बिटल, सामंता हार्वे यांचं आहे. बिलिव्हर्स डिलेम्मा, अभिषेक चौधरी यांचे हे पुस्तक आहे. लाईफ ऑन मार्स, नमिता गोखले या पुस्तकाच्या काय आहेत, लेखिका आहेत. पुढे बघा, द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय, एस दुल्लत या लेखकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंडियन 5000 इयर ऑफ हिस्ट्री, आंड्रे ट्रुस्की यांचं हे पुस्तक आहे. द बर्निंग अर्थ, सुनील अमृत लेखक आहेत. गन डाऊन, संदीप मिश्रा हे लेखक आहेत. आय हॅव द स्ट्रीट्स, आर अश्विन या पुस्तकाचे लेखक आहेत. रतन टाटा लाईफ, महत्वाचं पुस्तक आहे. थॉमस मॅथ्यू यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. द राईज ऑफ द हिटमॅन,
आर कौशिक याचे काय आहे, लेखक आहेत. आणि जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट कंचन चक्रवर्ती. बघा, पुस्तक आणि पुस्तकांचे लेखक याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. ही पुस्तकं आणि जे लेखक आहेत त्यांची नाव काय करा, लक्षात ठेवा सगळ्यांनी. पुढचं महत्वाचं पुस्तक फाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स, डी.वाय. चंद्रचूड. आयएमपी करून ठेवा, आयएमपी करून ठेवा, विचारण्याची शक्यता आहे. फाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स, डी.वाय. चंद्रचूड यांनी लिहिलेलं आहे. द डायरी ऑफ अ क्रिकेट स्वाईप, पुजारा यांचं हे पुस्तक आहे किंवा लेखक आहे. पुढं राकेश पॉल, वज्र चंद्रशेखर यांचं पुस्तक आहे. बिहाइंड द कोर्ट रूम, एस नरिमन हे या पुस्तकाचे काय आहेत रे, लेखक आहेत. द कन्सायन्स नेटवर्क, सुगता श्रीनिवास राजू यांचं हे पुस्तक आहे. ऑपरेशन सिंदूर, के.जे.एस. धिल्लन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंडियाज फर्स्ट रॅडिकल्स, रोशनका चौधरी या पुस्तकाच्या लेखिका आहेत. इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया, श्रीनाथ राघवन हे लेखक आहेत. महत्वाची जी पुस्तकं आहेत आता नुकतीच ती प्रकाशित झालेली ती आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर बघा स्पेन. आता जर आपण पाहिलं तर स्पेन या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल बंदी जाहीर केलेली आहे. महत्वाचं आहे, तुम्हाला देशाचं नाव विचारलं जाऊ शकतं. स्पेन देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातलेली आहे. मग युरोपमध्ये स्पेन हा पहिला देश ठरलेला आहे की ज्यांनी 16 वर्षाखालील मुलांसाठी जी सोशल मीडियावर काय घातलेली आहे, बंदी जाहीर केलेली आहे. पंतप्रधान कोण आहेत, स्पेनचे पेड्रो सांचेस यांनी घोषणा केली दुबई या ठिकाणी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी होती 2026 ची. बघा हे सुद्धा महत्वाचे आहे. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट कुठे होती रे, दुबई या ठिकाणी होती. या ठिकाणी पेड्रो सांचेस यांनी ही घोषणा केलेली आहे. पुढे ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील बंदी डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी घातलेली आहे. आणि फ्रान्सने 15 वर्षाखालील बंदी घातलेली आहे. विधेयक ते काय आहे, प्रक्रियेमध्ये आहे. युरोपमध्ये स्पेन हा पहिला देश ठरलेला आहे ज्यांनी 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया वापरण्यासाठी काय घातलेली आहे, बंदी घातलेली आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढची माहिती बघा, फिरोज चिदंबरनाथ बंदर प्राधिकरण हे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर आहे. कोणतं बंदर, फिओ चिदंबरनाथ बंदर हे प्राधिकरण हे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं बंदर ठरलेलं आहे. नाव आहे फिओ चिदंबरम बंदर प्राधिकरण. कधी गोष्ट केली, 6 फेब्रुवारी 2026 रोजी. बंदरे जहाजबंदी आणि जलमार्ग मंत्रालय अंतर्गत येतं. स्थान कुठे आहे, तामिळनाडूमध्ये थुथुकुडी या ठिकाणी. तामिळनाडू थुथुकुडी या ठिकाणी. याचा महत्वाचा उद्देश काय होता, सागरी व किनारी जी सुरक्षा आहे मजबूत करण्यासाठी आणि बंदर पायाभूत सुविधांचं संरक्षण करण्यासाठी हे हा जो प्रकल्प आहे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या तंत्रज्ञानाचा आधार करण्यात आलाय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडार आधारित शोध व जॅमिंग प्रणाली. कव्हर रेंज क्षमता जी किती 360 डिग्री सर्व दिशात्मक कव्हरेज आणि 5 किलोमीटर पर्यंत याची काय आहे, रेंज आहे. मुख्य घटक याच्यामध्ये ड्रोन डिटेक्टर वापरण्यात आलेला आहे. स्वदेशी इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे. अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कालावधी किती लागणार आहे, 3 महिन्याचा लागणार आहे. महत्वाच्या आपण फेब्रुवारीच्या या आठवड्यातल्या घडामोडी पाहिलेल्या आहेत. पुढच्या आठवड्यात सुद्धा आपण फेब्रुवारी महिन्यातील विशेष चालू घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.